राम कृष्ण हरी. ज्ञानेश्वरी सार्थ वाचनामध्ये आपला 17वा अध्याय चालू आहे. त्यामध्ये काल आपण भाग 1 मध्ये 215 ओवी पर्यंत वाचन केलेले आहे. आज आपण 216 ओवी पासून 433 ओवी पर्यंत म्हणजे शेवटपर्यंत वाचन करणार आहोत. अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं च यत् स्वाध्यायाभ्यासनं चैव वाङ्मयं तप उच्यते. जे दुसऱ्याला दुःख न देणारे, सत्य, प्रिय आणि हितकर बोलणे आणि स्वाध्यायाचा अभ्यास यांना वाङ्मय तप म्हणतात. तरी लोहाचे अंग तुक न तोडिताची कनक केले जैसे देख परिशे तेने. तरी लोखंडाचा आकार व वजन ही मुळेच कमी न होऊ देता जसे त्या लोखंडास परिसाने सोने केले. पहा, तैसे न दुखविता सेजे जावळिया सुख निपजे ऐसे साधू का देखीजे बोलनाजिये. त्याप्रमाणे ज्याच्या योगाने ऐकणाऱ्याच्या जवळ असलेल्या जोडीदाराला दुःख न होता सुख होईल असा चांगलेपणा ज्या बोलण्यात दृष्टीस पडतो. पाणी मुदल झाडा जाये तृण हे प्रसंगेची जे तैसे एका बोलिले होये सर्वांही हित. पाणी मुख्य झाडाला जाते आणि पाटाच्या काठावर असणारे गवत सहजच जगते. त्याप्रमाणे कोणा एकाला उद्देशून बोलले असता त्या बोलण्यात सर्वांचे हित होते. जोडे अमृताची सुरसुरी तै प्राणांती अमर करी स्नाने पाप ताप वारी गोडी ही दे. तेव्हा अमृताची गंगा प्राप्त होते, तेव्हा ती प्राण्याला अमर करते व स्नानाने पाप व ताप नाहीसे करते आणि पिणारालाही गोडी देते. तैसा अविवेकू ही फिटे आपुले अनादित्व भेटे ऐकता रुची न विटे पियुषी जैशी. त्याप्रमाणे अज्ञानही नाहीसे होते. आपला अनादिपणा म्हणजे आत्मस्वरूप पुन्हा प्राप्त होतो व ज्याप्रमाणे अमृताचे कितीही सेवन केले तरी त्याचा वीट येत नाही, त्याप्रमाणे जे कितीही ऐकले तरी त्याच्या बोलण्याच्या गोडीचा वीट येत नाही. जरी कोणी करी पोसणे तरी होवावे ऐसे बोलणे ना तरी आवर्तवणे निगमू का नाम. जर कोणी विचारले तर असे बोलण्याचा प्रघात असावा, नाहीतर वेद अथवा भगवन नाम यांचे वाचने आवर्तन म्हणजे पुन्हा पुन्हा पठन चाललेले असावे. ऋग्वेदादी तिन्ही प्रतिष्ठिजती वाग्भुवनी केली जैशी वदनी ब्रह्मशाळा. ऋग्वेदादी तिन्ही वेद वाचारूपी मंदिरामध्ये म्हणजे तोंडात स्थापन केलेले जातात. फार काय सांगावे, मुखामध्ये जशी काय वेदशाळा स्थापन केलेली आहे. ना तरी एखादे नाव तेचे शैव का वैष्णव वाचे वशे ते वाग्भव तप जाणावे. अथवा एखादे नाव तेच शिवाचे असो अथवा विष्णूचे असो, विष्णूचे असो वाचेत राहते, ते वाचेपासून होणारे तप समजावे. आता तप जे मानसिक तेही सांगू ऐक म्हणे लोकनाथ नायक नायकू तो. आता जे मानसिक तप आहे ते सांगू ऐक असे लोकनाथांच्या नायकांचे इंद्रादिक देवांचे स्वामी श्रीकृष्ण म्हणाले. मन प्रसाद सौम्यत्वं मौनमात्म विनिग्रह भाव संशुद्धिरिते तपो मानस मुच्यते. मनाची प्रसन्नता, सौम्यत्व, मनोवृत्ती, आत्मसंयम,
कल्पना विरहित अशी अंतकरणाची शुद्ध स्थिती याला मानसतप म्हणतात. तरे सरोवर तरंगी सांडली आकाश मेघी, का चंदनाचे उर्गी उद्यान जैसे. तर लाटांनी सरोवर टाकले असता, अथवा मेघांनी आकाश टाकले असता, अथवा चंदनाच्या बागेचा सर्पांनी जसा त्याग केला असता. नाना कळा वैषम्ये चंद्रू, का सांडिला आधी नरेंद्रू, ना तरी क्षीर समुद्रू मंदराचळे. अथवा कलांच्या कमी जास्त होण्याने जसे चंद्रास टाकावे, अथवा मानसिक चिंतेने जसे राजास टाकावे, अथवा क्षीर समुद्र जसा मंदराचलाने टाकावा, तैशी नाना विकल्प जाळे सांडून गेली आज सकळे. मन राहे का केवळे स्वरूपे जे. त्याप्रमाणे अनेक प्रकारच्या संशयाच्या सर्व समुदायांनी मनाला सोडल्यावर जे मन केवळ स्वरूप स्थितीने राहते. तपने वीन प्रकाशू, जाडे वीन रसी रसू, पोकळी वीन अवकाशू होय जैसा. उष्णतेशिवाय जसा प्रकाश असावा, अथवा जडत्वाशिवाय जसा अन्नाच्या ठिकाणी रस असावा, आणि पोकळीशिवाय जसा अवकाश असावा, तैशी आपली सोय देखे आणि आपली या स्वभावामुखे हिवली जैशी अंगिके हिवू निधी निजांग. त्याप्रमाणे म्हणजे मनाने आपले विश्रांती स्थान जो आत्मा, त्यास पाहिल्यावर मन आपल्या स्वभावास म्हणजे चंचलतेस अथवा संकल्प विकल्प करण्यास मुक्ते. ते कसे तर जशी थंडी आपल्या अंगाच्या थंडीने आपले अंग कापू देत नाही तसे. तैसे न चलते कळंके विन, शशी बिंब जैसे परिपूर्ण, तैसे चोखी शृंगारपण मनाचे जे. ज्याप्रमाणे अचल व कलंक रहित असे चंद्राचे बिंब नित्य परिपूर्ण असावे, तितक्या शुद्धपणाने म्हणजे व निश्चलपणाने मनाची जी शोभा असते. बुजाली वैराग्याची ओरप, जिराली मनाची धाप काप, तेथ केवळ झाली वाप निज बोधाची. वैराग्याचे ओरखडे नाहीसे झाले व मनाची अस्वस्थता नाहीशी झाली, व त्या मनाच्या ठिकाणी आत्मज्ञानास योग्य अशी शुद्ध भूमिका तयार झाली. म्हणून विचारावया शास्त्र, राहटवावे जी वक्त्र, ते वाचीची ही सूत्र हाती न धरी. म्हणून शास्त्राचा विचार करण्याकरिता ज्या तोंडाचा उपयोग करावा, ते तोंड वाचेची ही सूत्र हाती धरीत नाही, म्हणजे बोलतच राहते. ती स्वलाभ लाभलेपणे मन मनपणाही धरून नेणे, शिवतले जैसे लवणे आपुले निज. ज्याप्रमाणे मिठाने आपले मूळ स्वरूप जे पाणी, त्या स्पर्श केल्याबरोबर ते मीठ जलरूप होते, त्याप्रमाणे आत्मलाभाच्या प्राप्तीमुळे मन आपला मनपणाही धरू जाणत नाही. तेथ के उठती के भाव, जिही इंद्रिय मार्गे धाव, घेऊन ठाकावे गाव विषयांचे ते. त्या मनाच्या ठिकाणी कल्पना कुठे उत्पन्न होतील की ज्या कल्पनांनी इंद्रिय मार्गाने धाव घेऊन विषयरूपी त्या गावात येऊन प्राप्त व्हावे. म्हणून ते मानसी भावशुद्धीचे असे अपैशी, रोमसूची जैशी तळ हाताशी. म्हणून ज्याप्रमाणे तळ हातावर केस रहितपणा ही निर्मळता स्वभावताच आहे, त्याप्रमाणे त्या मनामध्ये स्वभावताच भावशुद्धी असते. काय बहु बोलू अर्जुना, जय ही दशा ये म्हणा, ते मनस्तपोभिधाना पात्र होयती. अर्जुना, फार काय सांगावे. जेव्हा मनाला म्हणजे वर सांगितलेली स्थिती प्राप्त होते, तेव्हा ती स्थिती मानस्तप या नावाला प्राप्त होते. परी ते असो ही जाणो, मानसतपाची लक्षण देवो म्हणे संपूर्ण सांगितले. परंतु ते असू दे, हे मनाच्या तपाचे लक्षण तुला संपूर्ण सांगितले ते समज, असे देव म्हणाले. म्हणून देह वाचा चित्ते जे पातले त्रिविध
त्रिविधत्वाते ते सामान्य तप तू ते परिसविले गा. म्हणून अर्जुना, काया वाचा मनाने जे त्रिविधत्वाला प्राप्त झाले आहे ते सामान्य तप तुला ऐकविले. आता गुणत्रय संगे हेची विशेषी त्रिविध रिगे तेही ऐक चांगे प्रज्ञा बळे. आता 3 गुणाच्या संगतीने हेच म्हणजे सामान्य तप विशेष करून 3 प्रकारात शिरते. म्हणजे याच सामान्य तपाचे 3 प्रकार होतात. तीही बुद्धी स्थिर ठेवून चांगले ऐक. श्रद्धया परया तप्तं तपस्तत्त्रिविधं नरैहि अफलाकांक्षीभिर्युक्तैः सात्विकं परिचक्षते. हे 3 प्रकारचे तप जर फलाची आकांक्षा न धरणारानी आणि पूर्ण सत्वशुद्धीने युक्त अशा मनुष्याने अत्यंत आस्तिक्य बुद्धीने आचरले तर त्याला सात्विक तप म्हणतात. तरी हिची तप त्रिविधा जे दाविले तोज प्रबुद्धा तिची करी पूर्ण श्रद्धा सांडून फळ. तर हे प्रबुद्ध अर्जुना, हेच सामान्य तप जे तुला 3 प्रकारचे सांगितले तेच पूर्ण श्रद्धेने व फलाशा टाकून जय पुरतिया सत्वशुद्धी आचरिजे आस्तिक्य बुद्धी तैतया तिची गा प्रबुद्धी सात्विक म्हणिपे. जेव्हा पूर्ण अंतकरण शुद्धीने व आस्तिक्य बुद्धीने आचरले जाते तेव्हा त्यालाच बुद्धिवान लोकांकडून सात्विक तप म्हटले जाते. सत्कार मान पूजार्थम तपोदंभेन चैव यत् क्रियते तदेह प्रोक्तम राजसं चलमध्रुवम. सत्कार मान पूजा यांच्याकरिता आणि दांभिकपणाने जे तप करतात त्याला या लोकी राजस तप म्हणतात. ते निष्फळ व अस्थिर म्हणजे मध्येच सुटणारे आहे. ना तरी तपस्थापने लागी दुजेपण मांडोनी जगे महत्वाद्रीचा शृंगी बैसावया. अथवा तपाच्या स्थापनेकरिता जगात द्वैत भाव उत्पन्न करून मोठेपणाच्या शिखरावर बसण्याकरिता त्रिभुवनींच्या सन्माना न वचावे ठाया अनाधुरीची आसना भोजना लागी. त्रिभुवनाच्या सन्मानाने म्हणजे आपल्याशिवाय दुसऱ्या ठिकाणी जाऊ नये व जेवणाच्या पंक्तीला पहिला पाठ मिळावा. विश्वाची या स्तोत्रा आपण होवावया पात्रा विश्वे आपली यात्रा कराविया यावे. विश्वाच्या स्तुतीला आपण पात्र व्हावे व सगळे जग आपली यात्रा म्हणजे आपले दर्शन करण्यास यावे. म्हणून लोकांच्या विविधा पूजा आश्रयोन धरावया दुजा भोग भोगावे पूजा महत्वाच्या. लोकांच्या निरनिराळ्या प्रकारच्या पूजांनी म्हणजे आपल्याशिवाय दुसरा आश्रय न धरावा. महत्वाच्या पांघरुणाखाली भोग भोगण्यास मिळावेत. अंग बोल माखोनी तपी विकावया पण पे अंगहीन पडपे जिया परी. ज्याप्रमाणे वेश्या आपले शरीर विकण्याकरिता शृंगार करते त्याप्रमाणे जो आपणास विकण्याकरिता म्हणजे लोकात आपली प्रतिष्ठा वाढविण्याकरिता आपले शरीर व बोलणे तपाने मागतो. म्हणजे काय करतो? आपल्या शरीर चेष्टेने वेशाने अथवा बोलण्याने आपण तपी आहोत असे लोकांना भासवितो. हे असो धनमानी असो वाढवून तप गिजे सायास तैतीची तप राजस बोलिजे गा. हे राहू दे, धनाच्या ठिकाणी व मानाच्या ठिकाणी आशा वाढवून जे आयासयुक्त म्हणजे कष्टाने भरलेले तप केले जाते त्या तपाला अर्जुना राजस तप म्हणावे. परे पहुर्णी जे दुहिले तैते गुरुन दुभेची व्याले का उभे शेत चारिले पिकावयानुरे. परंतु पहुर्णी नावाच्या किड्याने गाभण गुराचे स्थान चोखले असता ते गुरु व्याल्यावर दूध देत नाही.
अथवा शेतात पीक उभे असता ते जनावराकडून चारले गेले तर ते शेत पीक देण्यास राहत नाही. तैसे फोकारिता तप की जे जे साक्षेप ते फळी तव सोप निशेष जाये. त्याप्रमाणे जे तप कष्ट करून केले जाते त्या तपाचा गवगवा केला असता ते फळाच्या संबंधाने पूर्णपणे निष्फळ होते. त्याशी निर्फळ देखोनी करिता माझारी सांडी पंडुसुता म्हणून नाही स्थिरता तपातया. अशा प्रकारे ते तप निष्फळ आहे असे पाहून तो ते तप करीत असताना मध्येच ते टाकतो. म्हणून अर्जुना त्या तपाला स्थिरता नाही. एरवी तरी आकाश मांडे जो गरजोनी ब्रह्मांड फोडी तो अवकाळू मेघू काय घडी राहत आहे. सहज विचार करून पाहिले तर जो अकाली आलेला मेघ सर्व आकाश भरून टाकतो व जो मेघ आपल्या गर्जनेने ब्रह्मांड फोडतो तो अकाली मेघ घटकाभर तरी टिकतो काय. तैशी राजस तप जे होये ती फळी केरवांझ जाई परी आचरणी हे नोहे निर्वाहते का. त्याप्रमाणे राजस्तप जे आहे ते फळाच्या बाबतीत तर व्यर्थ जाते परंतु अर्जुना ते आचरणात शुद्ध म्हणजे सुद्धा शेवटपर्यंत टिकणारे नसते. आता तीची तप पुढती तामसाची रीती पै परत्रानी कीर्ती मुकून कीजे. आता तेच तप जेव्हा तमोगुणाच्या रीतीने केले जाते तेव्हा ऐहिक कीर्ती व परलोक प्राप्ती यास अंतरून केले जाते. मूढ ग्राहेनात्मनो यत् पीडया क्रियते तपः परशुत्साधनार्थम वा तत्तामस मुदावृतम. जे तप मूर्खपणाचा हट्ट घेऊन स्वतःला पीडा देऊन अथवा दुसऱ्या मनुष्याच्या नाशाकरिता केले जाते त्याला तामस तप म्हणतात. या श्लोकावर भगवान ज्ञानेश्वर महाराजांनी अतिशय सुंदर असा अनुवाद केलेला आहे तो पाहूया. केवळ मूर्खपणाचा वारा जीवी घेऊन धनुधरा नाव ठेवी जे शरीरा वारी याचे. अर्जुना केवळ मूर्खपणाचा संचार अंतकरणात घेऊन शरीराला शत्रूसारखे समजले जाते. पंचाग्नीची दडगी खोलवी जते शरीरा लागे का इंधन की जे हे आगी अंतू लावी. पंचाग्नीच्या ज्वाळा शरीराला लावल्या जातात अथवा शरीराला सरपण समजून अग्नीत म्हणजे पंचाग्नीत ते लावले जाते. माथा जाळी जती गुगळू पाठी घाली जती गळू अंग जाळी ती इंगळू जळत भिता. मस्तकावर गुगुळ जाळले जातात व पाठीत गळ घातले जातात आणि पाहताच भीती वाटेल अशा रखरखीत निखाऱ्यांनी अंग जाळतात. दौडोनी श्वासोश्वासो की जती वायाची उपवास का घेपती धुमाचे घास अधोमुखे. श्वासोश्वास वाया दवडले जातात आणि व्यर्थच उपवास केले जातात अथवा झाडाला टांगून घेऊन खाली तोंड करून धुराचे घास घेतले जातात. हिमोदके कंठे खडकेशी विजती तटी जितया मांसाची चिमुटी तुडिती जेथ. म्हणजे थंडीच्या दिवसात गळ्यापर्यंत थंड पाण्यात उभे राहतात, खडकावर किंवा नदीच्या काठावर बसतात व ज्या तपात आपल्या अंगाचे जिवंतपणी मांसाचे लचके तोडतात. आयशी नाना परी हे काया का घाय सुता पै धनंजया तप की जे नासावया पुढीला ते. अर्जुना अशा नाना प्रकारांनी या शरीरावर घाव घालून जे तप करतात तर हे तप कशाकरिता करतात. पुढल्या समोरच्याचा नाश करण्याकरता घात करण्याकरता करतात. पर्व आंग भारी सुटला धोंडा आपण फुटोनी होय खंड खंडा का आड झाली ते रगडा करी जैसा. पर्वतावरून अंगाच्या वजनाने सुटलेला धोंडा
आपण स्वतः फुटून तुकडे तुकडे होतो. शिवाय जे काही आपल्या आड येईल त्याचा तो चुराडा करतो. केवी आपल्या आटनिया सुखे असतया प्राणिया जियावया शिरानिया किजती गा. त्याप्रमाणे आपल्याला त्रास घेऊन सुखात असलेल्या प्राण्यांना जिंकण्याच्या इच्छेने जी तपे केली जातात, किंबहुना ती उखटी घेऊन क्लेशाची हातवटी तप निपजे ते किरीटी तामस होय. फार काय सांगावे, ही दुःखाची वाईट रीत अंगीकारून अर्जुना जे तप उत्पन्न होते ते तामस तप होय. एवं सत्वाधिकांचा अंगी पडिले तपती भागी झाली तीही तुझ चांगी दाविले व्यक्ती. याप्रमाणे सत्वादी 3 गुणात पडलेले तप 3 प्रकारचे झाले, ते देखील तुला चांगले स्पष्ट दाखविले. आता बोलता प्रसंगा आले म्हणून पैगा करू रूपदान लिंगात त्रिविधातया. आता बोलताना प्रसंगात आले म्हणून त्या 3 प्रकारच्या दानांच्या लक्षणाचे स्वरूप सांगू. येथ गुणाची नि बोले दानही त्रिविधाशे झाले, तिची ऐक पाय पहिले सात्विक आयशे. आता गुण म्हटले की त्याने दानही 3 प्रकारचे झाले आहे. त्यापैकी पहिले सात्विक दान असे आहे, ऐक. दातव्यमिति अज्ञानम दीयते नुपकारिणे देशे काले च पात्रे च तद्दानम सात्विकम स्मृतम. स्वधर्माने मिळवलेल्या पैशातून दान करणे हे कर्तव्य आहे अशा बुद्धीने जे दान ज्याच्यापासून परत उपकाराची अपेक्षा नाही अशाला योग्य ठिकाण काल व पात्र पाहून दिले जाते, त्या दानाला सात्विक दान म्हणतात. तरी स्वधर्मा आणतो ते जे जे मिळे आपण याते, ते ते दिजे बहुते सन्मान योगे. तरी स्वधर्माचरणाने जे जे आपणास मिळालेले असेल ते ते मोठ्या सन्मानाने द्यावे. झालया सुबीज प्रसंगू पडे क्षेत्र वाफेचा पांगू, तैसाची दानाचा हा लागू देखतसे. पेरण्याकरिता चांगले बीज प्राप्त झाले असता जशी चांगल्या जमिनीच्या वापशाची उणीव पडते, असा हा सात्विक दानाचा योग म्हणजे अभिप्राय असा की पेरणी करण्याला जसे चांगले बी, योग्य काळ, उत्तम शेत व वापसा यांचा एकदम योग होणे दुर्मिळ असते, त्याप्रमाणे सात्विक दानाला योग्य देश, योग्य काळ, योग्य पात्र व योग्य द्रव्ये यांचा एकदम योग होणे हे दुर्मिळ असते. अनर्घ्य रत्न हाता चढे तै भंगाराची ओढी पडे, दोन्ही झाली तरी न जोडे लेते अंग. मौल्यवान रत्न हाती यावी येते तेव्हा सोन्याची टंचाई पडते. रत्न व सोने दोन्ही प्राप्त झाली तर घालणारे अंग म्हणजे दागिना ज्याच्या अवयवावर घालावयाचा तो शरीराचा अवयव, उदाहरणार्थ सरळ नाक वगैरे, चांगला मिळत नाही. परी सन सुरद संपत्ती हे तिन्ही एकी मिळती, जय भाग्यधरी उन्नती आपुला विषयी. परंतु आपल्या भाग्याची ऊर्जितावस्था झाली असता सण, इष्टमित्र व ऐश्वर्य या तिहींचा एकत्र योग होतो. तैशी निफज वावया दान, जय सत्वाशी संवाहन तै देश काळ भाजन द्रव्यही मिळे. त्याप्रमाणे उत्कृष्ट प्रकारचे दान घडून आणण्याविषयी जेव्हा सत्वगुणास उत्तेजन येते तेव्हा देश, काल, पात्र व द्रव्य अशा 4 योग्य गोष्टीचा संगम होतो. तरी आधी तव प्रयत्नेशी होवावे कुरुक्षेत्र का काशी, ना तरी तुके जोईहीशी तो देशही हो. तरी प्रथम तर प्रयत्न करून कुरुक्षेत्र अथवा काशी हे स्थळ असावे, अथवा यांच्या बरोबरीला जो येईल तो देश म्हणजे स्थळ असला तरी चालेल. देश तेथ रवी चंद्र राहू मिळू, होता पाही पुण्य काळू, का तया सारिखा निर्मळू आणूही झाला. अशा त्या पवित्र स्थळी सूर्य किंवा चंद्र आणि राहू व केतू
यांचा योग म्हणजे सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण येतो तो दानाला पवित्र काळ असतो, अथवा तशासारखा इतर पवित्र काळही असला तरी चालेल. तैसा काळी ती दिशी होवावी पात्र संपत्ती, ऐशी मूर्ती आहे धरिली जैशी सुचित्वेची का. तशा काळी त्या स्थळी दानाला अशी उत्कृष्ट पात्र असावे की जणू काय त्या पात्राच्या रूपाने मूर्तिमंत पवित्रपणाच अवतरला आहे. आचाराची मूळपीठ वेदांची उदार पीठ, तैसे द्विजरत्न चोखट पावोनिया. सदाचरणाची मूळ जागा व वेदातील सर्व प्रकारचा माल उतरण्याची जागा म्हणजे वेदाध्ययन केलेला असा अतिशय श्रेष्ठ ब्राह्मण प्राप्त झाला असता. मग तयाचा ठाई वित्ता निवर्तवावी स्वसत्ता परिप्रिया पुढे कांता रिगे जैशेनी. मग त्याच्या ठिकाणी द्रव्य अर्पण करून त्या द्रव्यावरील आपली सत्ता काढून घ्यावी. परंतु पती समोर जशी आपले स्वामित्व त्यास देऊन पत्नी येते, का जयाची ठेविली तया देऊनी होई जे उतराया नाना हडपे विडाराया दिसला जैसा. अथवा ज्याचे द्रव्य वगैरे ठेवलेले असते ते त्यास परत देऊन जसे उतराई व्हावे, अथवा विडा देणाऱ्या हुजऱ्याने जसा राजास विडा द्यावा, तैछेनी निष्कामे जीवे भूम्यादिक अर्पावे किंबहुना हावे नेदावे उठो. तशा निष्काम अंतकरणाने जमीन वगैरे अर्पण करावी. फार काय सांगावे, फलाच्छेला बिलकुल डोके वर करू देऊ नये. आणि दान जया द्यावी तया ते ऐशे या पाहावेत, जया घेतले नुमचवे कायसे नाही. आणि ज्याला दान द्यावे तो असा पाहावा की ज्याला आपण केलेल्या दानाची कोणत्याही तऱ्हेने फेड करता येणार नाही. साध घातली या आकाशा नेदी प्रति शब्दो जैसा का पाहिला रसा येरीकडे. आकाशाला हाक मारली असता जसे आकाश प्रतिध्वनी देत नाही, अथवा आरसा मागच्या बाजूला पाहिला असता तो प्रतिबिंब दाखवीत नाही. उदकाची भूमिके आफळिलेनी कंदुके उधळवणी कवतिके न ये जे हाता. पाण्याच्या सपाटीवर आपटलेला चेंडू जशी उसळी येऊन जसा आपण होऊन हातावर येत नाही. नाना वसो घातला चारू माथा तुरंबिला बुरू न करी प्रत्युपकारू जियापरी. अथवा पोळ जर चरावयास सोडला अथवा कृतज्ञ मनुष्याचे मस्तक प्रेमाने हुंगले म्हणजे त्यावर कितीही प्रेम केले तर तो ज्याप्रमाणे त्या प्रेमाचा मोबदला करीत नाही. तैसे दिधले दातयाचे जो कोणीही अंगे नुमचे अर्पिलिया साम्यतयाचे की जे पैगा. त्याप्रमाणे जो दान घेणारा दात्याने दिलेल्या दानाचा कोणत्या प्रकारे मोबदला करू शकणार नाही, त्यास अर्पण केल्यावर म्हणजे दान अर्पण केल्यावर दात्याने त्याची आठवणही चित्तात राहू देऊ नये. ऐशिया जे सामग्र्या दान निपजे वीरराया ती सात्विक दानवरिया सर्वाही जाण. हे वीर राजा अर्जुना, अशा सामुग्रीने जे दान उत्पन्न होते ते सर्व दानापेक्षा श्रेष्ठ असे सात्विक दान होय असे समज. आणि तोची देशू काळू घडे तैसाचे पात्र मिळू दान भाग ही निर्मळू न्यायगतू. आणि रजोगुणी दानाच्या बाबतीत तोच सत्वगुणी दानासारखाच देश व काल आणि सत्पात्र वगैरेचा योग जुळतो आणि तसाच निर्मळ व न्यायाने मिळालेले असे दान भाग यांचा एकत्र योग आलेला असतो. यत्यो प्रत्युपकारार्थम फलमुद्दिश्य वा पुनः दीयते च परिक्लिष्टं तद्दानं राजसंस्मृतम्. जे दान
म्हणजे पूर्वी झालेल्या अथवा पुढे होणाऱ्या उपकाराचा मोबदला म्हणून अथवा फलाची अपेक्षा धरून अतिशय कष्टाने दिले जाते, त्या दानाला राजस दान म्हणतात. परे मनी धरुनी दुबते, चारी जे जेवे गायते, का पेव करून आयते पेरू जाईजे. परंतु मनात दुबत्याची इच्छा धरून ज्याप्रमाणे गायला पोसावे किंवा दाणे साठविण्याकरिता अगोदर चांगले पेव तयार करून मग पेरावयास जावे. नाना दिठी घालूनी आहेरा, अवंतू जाईजे सोयरा, कावान धाडीजे घरा वौस याचिया. अथवा आहेराच्या प्राप्तीवर दृष्टी ठेवून सोयऱ्या धाऱ्यास जसे आमंत्रण करण्यास जावे, अथवा वौसा करणारीच्या घरी जसे वान पाठवावे. पै कळांतर गाठी बांधिजे, मग पुढीलांचे काज खिजे, पूजा घेऊन रसू दिजे पीडिताशी. आधी व्याजाचे पैसे गाठीला बांधून मग दुसऱ्याचे काम जसे करावे, अथवा पूजा म्हणजे द्रव्य घेऊन मग जसे रोग्यास औषध द्यावे. आयशे जयाजे दान देणे, ते तेनेची गा जीवने, पुढती भुंजावा भावे येणे दिजे जे का. असे ज्यांचे दान देणे असते आणि आपण जे दान केले आहे तेवढ्याच साधनाने तो दान घेणारा पुन्हा आपल्या उपयोगी पडावा, अशा भावनेने जेव्हा दान दिले जाते. अथवा कोणी वाटे जाता, घेतले उमचो न शकता, मिळे जै पंडुसुता द्विजोत्तम. अथवा अर्जुना, कोणी एक वाटेने जाणारा की जो घेतलेल्या दानाचा मोबदला करू शकणार नाही, असा चांगला ब्राह्मण जर मिळाला तरी कवड्या एकासाठी अशेषा गोत्रांचीच किरीटी, सर्व प्रायश्चित्ते सुये मुठी तयाची. तर एका पैशाच्या दानाबद्दल अर्जुना गोत्राच्या म्हणजे कुटुंबाच्या संपूर्ण माणसांच्या सर्व प्रायश्चित्तांचे उदक त्याच्या हातावर सोडतो. देवीचे पारलौकिके फळे वांछिजती अनेके, अनेकी जे तरी भूके एकाही नोहे. त्याचप्रमाणे अनेक पारलौकिक फळांची इच्छा करतो आणि दिलेले तर म्हणजे ते इतके थोडे असते की ते एका वेळच्या भुकेलाही पुरत नाही. तेही ब्राह्मणो नेवोसरे, की हानीचे निशिने झांसुरे, सर्वस्व जैसे चोरे नागवून नेले. ते अल्पदान देखील तो ब्राह्मण घेऊन गेला की नुकसानीच्या शिनाने तो राजस दान करणारा मनात झुरतो, जणू काय चोराने त्याचे सर्वस्व लुटून नेले. काय बहु सांगू सुमती, जे दिजे या मनोरती, ते दान गात्री जगती राजस पै. हे सुमती अर्जुना, फार काय सांगू, अशा मनोवृत्तीने जे दिले जाते ते दान ह्या जगातील राजस दान होय. अदेश काले अज्ञानम, अपात्रेभ्यश्च दीयते, असत्कृतमवज्ञातम तत्तामसमुदाहुतम. जे दान अयोग्य ठिकाणी, अयोग्य वेळी, अयोग्य मनुष्याना सत्कार रहित व अवहेलनापूर्वक दिले जाते त्याला तामस दान असे म्हणतात. मग लेंछांचे वसवटी, डांगाने हन कैकटी, काशिबिरी चुहटी नगरीचे ते. मग लेंछांच्या राहण्याच्या ठिकाणी, अरण्यात, धर्मकृत्यास अयोग्य ठिकाणी असलेल्या देशात अथवा छावणीत अथवा शहराच्या चव्हाट्यावर, तेही ठाई मिळणे, समयो सांज वेळो कारजनी, तेव्हा उदार होणे धनी चोरी येचा. तशा त्या ठिकाणी तिन्ही सांज अथवा रात्रीची वेळ प्राप्त झाली असता त्या प्रसंगी चोरून आणलेल्या द्रव्यावर उदार होणे. पात्री भाट नागारी, सामान्य स्त्रिया का ज्वारी, जे मूर्तिमंते भूररी भुले तया. तेथे दान देण्यास योग्य कोण, तर भाट, गारुडी, वेश्या, जुगार खेळणारे लोक वगैरे जे मूर्तिमंत भूलच आहेत त्यांना भुलतो. रूपा नृत्याची पुरवणी,
ते पुढाव डोळे फारणी गीत भाटी व तो श्रवणी कर्ण जपो. त्यात रूपाची व नृत्याची भर पुढे असता ती डोळ्याला भूल पाडते व भाटाचे म्हणजे स्तुती पाठकांचे गाणे हा कानात कर्णजप असतो. तयाही वरियाळू माळू जय घे फुला गंधाचा गुगळू तव भ्रमाचा तू वेताळू अवतरे तसा. त्यात आणखी जेव्हा थोडासा फुलांचा व चंदनादी सुगंधी द्रव्यांचा वासरूपी गुगळांचा धूप घेतो तेव्हा तो तमोगुणी जसा वेताळ प्रगट व्हावा तसा जणू काय भ्रमाचा वेताळच प्रकट होतो. तेथ विभांडून या जग आणिले पदार्थ आणि ग तेने घालू लागे मातंग गवादिशी. तेव्हा मग लोकांना लुटून आणलेले जे अनेक पदार्थ त्या योगाने मांगांना अन्न छत्र घालतो. एवम ऐशेनी जे जे देणे ते तामसदान मी म्हणे आणि घडे दैव गुणे आणि कही एक. अशा प्रकारचे जे जे दान करतो ते तामसदान असे मी म्हणतो. आणि आणखीही दैववशात एखादा सुयोग घडून आला व्यपाये घुणाक्षर पडे टाळीये कावळा सापडे तैसे तामसा पर्व जोडे पुण्यदेशी. तर लाकडे कोरणाऱ्या घुणा नामक किड्याकडून कोरण्याच्या क्रियेत जसे क्वचितच अक्षर कोरले जाते किंवा टाळी वाजविताना ती मध्ये जसा कावळा क्वचितच सापडावा त्याप्रमाणे तमोगुण्याला पुण्यस्थली पर्व कालाचा योग क्वचितच सापडावा. तेथ देखोनी तू वाथिला योग्य मागो ही आला तोही दर्पा चढला भांबावी जरी. त्यावेळी तो तमोगुणी पुरुष संपन्न आहे असे पाहून योग्य म्हणजे सत्पात्र असा ब्राह्मण मागावयासही आला व हा तशात अभिमानाच्या अतिरेकामुळे भांबावलेला म्हणजे गुंगलेला असाच आणि त्याच्या मनात त्या ब्राह्मणाला काही द्यावेसे आलेच. तरे श्रद्धा न धरी जीवी तया माथाही न खालवी स्वयेन करी ना करवी अर्घ्यादिक. तरी अंतःकरणात श्रद्धा धरीत नाही त्याला मस्तक खाली लवून नमस्कारही करीत नाही व त्या ब्राह्मणाचे अर्घ्याधिक आदर सत्कार आपण स्वतः करीत नाही तर दुसऱ्याकडून करीत नाही अगर दुसऱ्याकडून करवितही नाही. आलिया न घली बैसो तेथ गंधाक्षतांचा काय अतिसो का अप्रसंगू किरासो तामसी नरी. जेथे आलेल्या सत्पात्र ब्राह्मणाला बसावयास आसन घालीत नाही तेथे गंध अक्षता वगैरे अर्पण करणे हा अधिकपणा कोडचा. हे सर्व प्रकार त्या तामस पुरुषाच्या ठिकाणी खरोखर असंभवनीयच होत. पै बोळ विजे रिनाईतो तैसा झकवी तयाचा हातू तू करणे याचा बहुतू प्रयोगू. तेथ ज्याप्रमाणे काहीतरी थोडेसे देऊन सावकाराची रवानगी करावी त्याप्रमाणे सत्पात्र ब्राह्मणाच्या हातावर अल्पदान देऊन त्याची बोळवणूक करून फसवितो. त्या तमोगुणाच्या ठिकाणी आरे तुरे म्हणण्याची रीत फार असते. आणि जया जे दे किरीटी तया ती उमानी तयासाठी मग कुबोले का लुटी अवज्ञाची. आणि अर्जुना ज्याला जे देतो तेवढ्यावर त्याला मोजतो म्हणजे एवढेच तुला देण्याची तुझी योग्यता आहे असे त्या दान घेणाऱ्यास म्हणतो. आणि नंतर वाईट शब्द बोलून अथवा अपमान करून त्यास घालवून देतो लावून देतो. हे बहु असो या परी मोल वेचने जे अवधारी तया नाव चराचरी तामसदान. हे फार बोलणे राहू दे. या प्रकाराने जे द्रव्य खर्च करणे त्याला चराचरात तामसदान असे म्हणतात. ऐशी आपुलाला चिन्नी अलंकृते तिने दाने दाविनी अवधानी रजतमाया.
याप्रमाणे आपापल्या लक्षणांनी सुशोभित म्हणजे युक्त अशी तिन्ही दाने तुला दाखविली म्हणजे सांगितली. परंतु या रजोगुणी व तमोगुणी दानाकडे तू लक्ष दे, टाळण्याकरिता लक्ष दे. तेथ मी जाणत अशी विपाये तू गायशी कल्पिशील मानसी विचक्षणा. हे बुद्धिमान अर्जुना, मी हे जाणत आहे की येथे तू कदाचित मनाने अशा तऱ्हेची कल्पना करशील की जे भवबंध मोचक एकले कर्म सात्विक तरी का वेखाशी सदोख येर बोलावी. एकटे सात्विक कर्म संसार पाशापासून सोडविणारे आहे, तर संसार पाशापासून सोडविण्याच्या कामी विरुद्ध जे इतर दोषयुक्त रज व तम यांचे वर्णन कशाला करावे. परी नु संतीता विवशी भेटी नाही निदेशी का धून साहता जैशी वाती न लगे. परंतु ज्याप्रमाणे पिशाच्याला दूर केल्याशिवाय पुरलेले द्रव्य हाती येत नाही अथवा धूर सहन केला नाही तर दिवा जसा लागणार नाही, तैसे शुद्ध सत्वा आडो आहे रजतमाचे कवाड ते भेदनी याते किड का म्हणावे गा. त्याप्रमाणे शुद्ध सत्वगुणाच्या आड रजोगुण व तमोगुण यांचा पडदा आहे, तो नाहीसा करण्याला अर्जुना वाईट का म्हणावे. आम्ही श्रद्धादी दानातो जे समस्त ही क्रिया जात सांगितले का व्याप्त तीही गुणी. श्रद्धेपासून आरंभ करून अखेर दानापर्यंत सर्व क्रिया मात्र तिन्ही गुणांनी व्याप्त आहेत म्हणून जे आम्ही सांगितले. तेथ भरवशीनी तिन्ही न सांगूची ऐशे मानी परी सत्व दावा दोन्ही बोलिलो ये रे. तेथे खरोखरच 3 गुण सांगण्याचा आमचा इरादा नव्हता, परंतु सत्वगुणाचे स्वरूप स्पष्ट समजाविण्याकरिता दुसरे रजोगुण व तमोगुण हे 2 आम्ही बोललो असे समज. जे दोही माझी तिजे असे ते दोन्ही सांडिताची दिशे अहोरात्र त्यागे जैसे संध्या रूप. ज्याप्रमाणे दिवस व रात्र यांचा त्याग केला असता या दोहोमधील असणाऱ्या संध्याकाळाचे रूप दिसते, त्याप्रमाणे दोन्हीमध्ये जे तिसरे आहे ते दोन्हीचा त्याग केला असता दिसते. तैसे रजतम विनाशे तिजे जे उत्तम दिसे ते सत्व ही पैसे भावाशी ये. त्याप्रमाणे रज व तमाच्या नाशाने तिसरे उत्तम जे दृष्टोत्पत्तीस येते तो सत्वगुण होय हे आपोआपच कळून येते. एवं दावावया सत्व तुझ निरूपिले तमरज ते सांडून सत्वे काज साथी आपुले. याप्रमाणे तुला सत्वगुण स्पष्ट समजण्याकरिता रजोगुण व तमोगुण यांचे वर्णन केले. त्या रजतमांचा त्याग करून सत्वगुणाच्या योगाने तू आपले काम साधून घे. सत्वेचे येणे चोखाळे करी यज्ञादेक सकळे पावशी तै करतळे आपुले निज. या शुद्ध सत्वगुणाचे गुणानेच यज्ञाधिक सर्व क्रिया कर, म्हणजे त्या योगाने तुला ते आपले स्वरूप तळ हातावर घेतलेल्या पदार्थाप्रमाणे प्राप्त होईल. सूर्य दाविले सांते काय एक न दिसे तेथे तेवी सत्वे केले फळाते काय निधी. सूर्याने प्रकाशित केले असता या जगात काय एक दिसणार नाही, त्याप्रमाणे सत्वगुणाने केलेले कर्म कोणत्या फळाला देणार नाही. ते हे केर आवडता विखी रीती सत्वी आथी निकी परी मोक्षेशी एकी मिसळणे. जे खरोखर वाटेल ते फळ प्राप्त करून देण्याच्या बाबतीत सात्विक कर्माची पद्धती चांगली आहे, परंतु ज्या एकाने मोक्षाशी एकरूप होता येते ते एक आणची आहे. तयाचा सावावो जैल आहे तै मोक्षांचाही होई गावी सरते. ते एक वेगळेच आहे,
त्याचे सहाय्य जेव्हा म्हणजे सात्विक कर्माला मिळते तेव्हा त्या सात्विक कर्माचा मोक्षाच्या गावातही प्रवेश होतो. पै भांगार जरी पंधरे तरी राजावळीची अक्षरे लाही तैची सरी जिया पै. सोने 15च्या दराचे म्हणजे 100 नंबरी असले त्यावेळेस 15 नंबरी सोने वगैरे असेल. आता 24 कॅरेट असो म्हटलं जातं त्याला शुद्ध सोने. सोने 15च्या दराचे म्हणजे 100 नंबरी असले तरी त्यास जेव्हा राजमुद्रेची अक्षरे प्राप्त होतात तेव्हाच ते ज्याप्रमाणे चालते म्हणजे त्याची किंमत होते, नाहीतर त्याची किंमत होणार नाही. स्वच्छ शीतळे सुगंधी जले भूती सुखप्रदे परिपवित्रत्व संबंधे तीर्थाचेनी. स्वच्छ थंड व सुगंधी असे पाण्याचे प्रकार सुख देणारे असतात, परंतु त्या पाण्यात पवित्रपणा तीर्थांच्या संबंधाने येतो. नये हो का भलतेशी थोरी परी गंगा जय अंगीकारी तैची ते सागरी प्रवेश होगा. नदी वाटेल तितकी मोठी असे नका, परंतु गंगा जेव्हा तिचा अंगीकार करील तेव्हाच अर्जुना तिचा समुद्रात प्रवेश होईल. तैसे सात्विका कर्मा किरीटी गीता मोक्षाची भेटी न पडे आडकाठी ते वेगळे आहे. त्याप्रमाणे अर्जुना सात्विक कर्माला मोक्षाच्या भेटीला येत असताना ज्याच्या योगाने आडकाठी येत नाही ते वेगळेच आहे. हा बोलू ऐकत खेवे अर्जुनाधीन माये जीवे मने देवे कृपा करावी सांगावे ते. हे देवाचे बोलणे ऐकता क्षणीच अर्जुनाच्या अंतःकरणात उत्कंठा मावेना व तो म्हणाला देवानी कृपा करावी व ते सांगावे. तेथ कृपाळू चक्रवर्ती मनी ऐकतयाची व्यक्ती जेने सात्विकते मुक्ती रत्न देखिले. तेव्हा सर्व कृपाळूवांचे सार्वभौम राजे श्रीकृष्ण परमात्मा म्हणाले ज्याच्या योगाने ज्या सात्विक कर्माच्या आटोक्यात ते मोक्षरूपी रत्न येते ते ऐक. ओम तत्सदिति निर्देशो ब्रह्मणस्त्रिविध स्मृतः ब्राह्मणास्तेन वेदाश्च यज्ञाश्च विहिता पुरा. ओम तत् सत असा 3 प्रकारचा ब्रह्माचा नामनिर्देश श्रुतीने सांगितलेला आहे. या नामाच्या योगाने पूर्वी प्रजापतीने ब्राह्मण वेद आणि यज्ञ निर्माण केले आहेत. तरी अनादि परब्रह्म जे जगदादि विश्राम धाम तयाचे एक नाम त्रिधा पै असे. तरी जे परब्रह्म आरंभ रहित असून जगाचे उत्पत्ती स्थान व विश्रांती स्थान आहे त्याचे एक नाव 3 प्रकारचे आहे. ते केर अनाम अजाती परी अविद्या वर्गाची राती माझी ओळखावया श्रुती खून केली ते. ते ब्रह्म खरोखर नामरहित व जातीरहित आहे, परंतु अविद्या समुदाय रूपी रात्रीत सापडलेल्या जीवानी ब्रह्मास ओळखावे एवढ्यासाठी श्रुतीने त्या परब्रह्मास जी खून केली त्या ब्रह्माचे नाव होय. उपजलया बाळकाशी नाव नाही तयापाशी ठेविलेनी नावेशी ओदेत उठी. नुकतेच जन्मास आलेले मूल आपल्या बरोबर नाव घेऊन येत नाही, परंतु त्या मुलाला ठेवलेल्या नावाने हाक मारली असता ते ओ देत उठते. का कष्टले संसारशिने जे देवो येते गाराने तया ओ दे नावे जेने तो संकेतो हा. संसार दुःखाने शिनलेले जे जीव ब्रह्माकडे आपले गाऱ्हाणे सांगण्यासाठी येतात त्या जीवांना ज्या नावाने ब्रह्म ओ देत उठते तो हा संकेत नामरूपी खून होय. ब्रह्माचा बोला फिटावा अद्वैत
अद्वैतत्वे तो भेटावा, ऐसा मंत्रू देखिला कणवा वेदे बापे. जीवाचा व ब्रह्माचा अनादी काळापासून अबोला आहे, तो नाहीसा व्हावा व ते ब्रह्म अद्वैतपणाने जीवास भेटावे म्हणून वेदरूपी बापाने सर्व जीवांची दया मनात घेऊन हा नाममंत्र शोधून काढला. मग दाखविलेने जेने एके ब्रह्म आळविले कवतिके, मागास ठाके पुढा उभे. मग वेदाने दाखविलेल्या ज्या एका नावाने ब्रह्मास हाक मारली असता ते ब्रह्म वृत्तीच्या मागे असूनही वृत्तीच्या पुढे उभे राहते. परे निगमाचळ शिखरी उपनिषदार्थ नगरी, आहाती जे ब्रह्माचा एका हरी तयाशी सकळे. परंतु वेदरूपी पर्वताच्या शिखरावर असलेल्या उपनिषदांच्या अर्थरूपी शहरात जे परब्रह्माच्या एका पंक्तीला आहेत त्यासच हे नाम महात्म्य कळते. हे असो प्रजापती शक्ती जे सृष्टी करीती, ते जया एका आवृत्ती नामाच्या. हे देखील राहू दे. ब्रह्मदेवामध्ये जी सृष्टी उत्पन्न करण्याची शक्ती आहे ती ज्या एका नामाच्या आवर्तनाने आलेली आहे. पै सृष्टीच्या उपक्रमा पूर्वी गा विरोत्तमा वेडायसा ब्रह्मा एकला होता. परंतु सृष्टीच्या आरंभापूर्वी हे विरोत्तमा अर्जुना ब्रह्मदेव एकटा वेड्यासारखा गोंधळलेला असा होता. माझा ईश्वरा ते ओळखे ना, सृष्टी करू न शके तो थोरू केला एके नामे जेने. मला ईश्वराला तो ओळखत नव्हता अथवा सृष्टीही करण्याचे त्यास सामर्थ्य नव्हते, तो ज्या एका नावाने समर्थ केला. जयाचा अर्थी जीवू ध्याता, जे वर्णत्रयची जपता, विश्वसृजन योग्यता आली तया. ज्या नामाच्या अर्थाचे अंतःकरणात चिंतन केल्यामुळे आणि नामाच्या 3 शब्दांचा ओम तत्सत जप केल्यामुळे त्याला सृष्टी उत्पन्न करण्याची योग्यता आली. ते दवा रुचिले ब्रह्मजन, तया वेद दिदले शासन, यज्ञायशी वर्तन जीविके केले. तेव्हा त्याने ब्राह्मण लोक उत्पन्न केले व त्यांना आचरणाची पद्धती शिकविणारे वेद दिले आणि यज्ञासारखा धंदा म्हणजे कर्म उदरनिर्वाहाकरता उत्पन्न केला. पाठी नेनो किती येर, सृजिले लोका पार, झाले ब्रह्मदत्त अग्रहार तिन्ही भुवने. नंतर किती असंख्य लोक ब्रह्मदेवाने उत्पन्न केले ते कळत नाही व त्या उत्पन्न केलेल्या लोकांना तिन्ही भुवने हे ब्रह्मदेवाने दिलेले इनाम झाले. ऐशी नाम मंत्र जेने धातया ढंच करणे, तयाचे स्वरूप ऐक म्हणे श्रीकांतो तो. असे ज्या नाममंत्राने ब्रह्मदेवाला थोर केले त्याचे स्वरूप तू ऐक, असे तो लक्ष्मीचा पती भरता श्रीकृष्ण म्हणाला. तरी सर्व मंत्रांचा राजा तो प्रणवो आदी वर्णू बुझा, आणि तत्कारू जो दुजा तिजा सत्कारू. तरी त्या मंत्राचा राजा तो ओम, ते त्या नावातील पहिले अक्षर समजा. तत् हे दुसरे अक्षर होय व तिसरे अक्षर सत होय. एवं ओम तत्सदाकारू ब्रह्मनाम हे त्रिप्रकारू, हे फूल तुरंबी सुंदरू उपनिषदते. याप्रमाणे ओम तत्सद या रूपाने ब्रह्माचे हे नाम 3 प्रकारचे आहे. ह्या सुंदर फुलांचा उपनिषदे वास घेतात, म्हणजे उपनिषदांनी याचा चांगला विचार केला आहे. ये गाहोनी एक जय चाले कर्म सात्विक, तै कैवल्या ते पायक घरीचे करी. जेव्हा सात्विक कर्म या नामाशी मिळून चालते, म्हणजे जेव्हा सात्विक कर्म या ब्रह्मनामाच्या विनियोगासहित होते, तेव्हा हे सात्विक कर्म मोक्षाला घरचा
चाकर करते. येणे शिगा होऊन एक, जै चाले कर्म सात्विक, तै कैवल्याचे पायिक, घरीचे करी परे कापुराचे थळीव, आणून देईल दैव, लेवो जाननीची आडव, तीथ असे बापा. कापुराचे दागिने दैव आणून देईल, परंतु बाबा ते दागिने अंगावर कसे घालावे हे समजण्याचीच अडचण आहे. तैसे आदरी जेल सत्कर्म, उच्चारेल ब्रह्मनाम, परीने निजेल जरी वर्म विनियोगाचे. त्याचप्रमाणे सत्कर्म करण्याचा आरंभ केला जाईल आणि ब्रह्मनामही उच्चारले जाईल, परंतु विनियोगाचे मर्म जर समजले जाणार नाही तरी महंताची कोडी घरा आलिया ही उडी, मानू देता मानू नेता परवडी, मुद्दल तुटे. साधूंचे समुदाय आपण होऊन घरी आले असताही त्यांचा आदर सत्कार कसा करावा हे न समजून जर गैरसमजुतीने त्यांच्याशी वर्तन केले तर पुण्यक्षय होतो. काल्यावया चोखट, टेक भांगार एकवट, घालून बांधली मोठ गळा जीवी. अथवा चांगला शृंगार करण्याकरिता सोन्याचे व जडाव्याचे दागिने एके ठिकाणी करून त्यांची गाठोडी जशी गळ्यात अडकवावी, तैसे तोंडी ब्रह्मनाम, हाती ते सात्विक कर्म, विनियोगे विन काम विफळ होय. त्याप्रमाणे मुखाने ब्रह्म नामाचा उच्चार करतो आणि हाताने सात्विक कर्म करतो, परंतु योजनेच्या हातवटीशिवाय ते कर्म निष्फळ होते. आगा अन्न आणि भूक पाशी असे परी देख, जीवून नता बाळक बाळक लंघनच की. विचार कर अर्जुना, जवळ अन्नही तयार आहे आणि भूक देखील लागलेला आहे, तरी तान्ह्या मुलाला जेवावे कसे हे कळत नसल्यामुळे जसा उपवासच घडेल. का स्नेहा सूत्रा वैश्वानरा, झाली याही संसारा, हातवटी निनता विरा प्रकाशू नाही. अथवा अर्जुना, तेल, वात व अग्नी ही एकत्र झाली असता जर दिवा लावण्याची युक्ती माहीत नसेल तर प्रकाश पडणार नाही. तैसे वेळे कृत पावे, तेथेचा मंत्रू ही आठवे, परिव्यर्थते आगवे विनियोगे विन. त्याप्रमाणे योग्य वेळेवर योग्य कर्म करण्याचा प्रसंग आला व त्या कर्मसंबंधाचा मंत्रही आठवला, परंतु ते सर्व विनियोगा वाचून व्यर्थ आहे. म्हणून वर्णत्रयात्मक जे हे परब्रह्म नाम एक, विनियोगू तू ऐक याचा आता. म्हणून 3 शब्दाचे जे हे एक परब्रह्माचे नाव आहे, या ब्रह्मनामाचा कर्माच्या ठिकाणी विनियोग कसा करायचा ते तू आता ऐक. तस्माद्योमित्युदाहृत्य यज्ञदान तपक्रिया प्रवर्तन्ते विधानोक्ता सततं ब्रह्मवादिनाम. म्हणून नेहमी ब्रह्मवाद्यांच्या म्हणजे मोक्षार्थी मनुष्यांच्या शास्त्राला अनुसरून होणाऱ्या यज्ञ दान तप इत्यादी क्रिया ओम अक्षराचा उच्चार करून नेहमी सुरू करत असतात. नामींची अक्षरे तिन्ही, कर्मा आदि मध्या निदानी, प्रयोजावई पै स्थानी ही तिन्ही. तरी या नामाची जी 3 अक्षरे आहेत ती कर्माच्या आरंभी, मध्ये व शेवटी या 3 ठिकाणी योजावी. हेची एके हातवटी, घेऊनी हन किरीटी, आले ब्रह्मविद भेटी ब्रह्माची. अर्जुना, हीच एक हातवटी घेऊन ब्रह्मवेते ब्रह्म साक्षात्काराला प्राप्त झाले. ब्रह्मेशी होवावया एकी, तेन वंचते यज्ञादिकी, जे चावळले ओळखी शास्त्रांच्या. शास्त्राला जाणून जे बोलतात ते ब्रह्माशी ऐक्य होण्याकरिता यज्ञाधिक कर्मांचा त्याग करीत नाहीत.
तो आदी तव ओंकारू ध्यानी करीती गोचरू पाठी आणि ती उच्चारू वाचेही तो. ते पुरुष कर्माच्या आरंभी तर ध्यानाने ओंकार सिद्ध करतात आणि मग वाचेनेही ओम असा स्पष्ट उच्चार करतात. तेने ध्याने प्रकटे प्रणवोच्चारे स्पष्टे लागती मग वाटे क्रियांची. त्या ध्यानाने ओंकार सिद्ध झाल्यावर व नंतर ओंकाराचा उच्चार स्पष्ट केल्यावर मग ते कर्माच्या आचरणाला लागतात. अंधारी अभंगू दिवा आळवी समर्थू बोलावा तैसा प्रणवो जाणावा कर्मारंभी. अंधारामध्ये जसा केव्हाही न विझणारा दिवा अथवा अरण्यात बरोबर पोचविण्याला जसा सामर्थ्यवान सोबती असावा त्याप्रमाणे कर्माच्या आरंभी ओंकार समजावा. म्हणजे कर्मारंभी ओंकाराची योजना केली असता ते कर्म निर्विघ्नपणे पार पडते. उचेत देवोद्देशे द्रव्ये धर्मे आणि बहुवशे द्विजद्वारा हन हुताशे येजिती पैते. धर्माने मिळविलेले पुष्कळ द्रव्य वेदात सांगितलेल्या योग्य देवतेला अर्पण करण्याच्या हेतूने ब्राह्मणद्वारा अथवा अग्निद्वारा यज्ञ करतात. आहवनी आदी वनी निक्षेपरूपी हवनी यजिती पै विधानी पुढे होवनी. आहवनी आदी अग्नीत त्यागात्मक हवनाने यज्ञ करतात परंतु विधानात निष्णात होऊन करतात. किंबहुना नाना याग निष्पत्तीचे घेऊन अंग करीती नावडते या त्याग उपाधींचे. फार काय सांगावे, अनेक यज्ञ चांगल्या तऱ्हेने पार पडून ज्या ज्या उपाधीचा म्हणजे देहांकाराचा वगैरे आपल्यास उपस्वर्ग होत असेल त्याचा त्याग करतात. का न्याये जोडला पवित्रे भूम्यादिके स्वतंत्री देशकाळ शुद्ध पात्री देती दाने. अथवा धर्माने मिळविलेल्या व पवित्र अशा आपल्या मालकीच्या जमिनी वगैरे मालमत्तेचे शुद्ध अशा देशकालांच्या व पात्रांच्या ठिकाणी दान देतात. अथवा एकांतरा कृच्छ्री चांद्रायने मासोपवाशी शोषोनी गा धातुराशी करीती तपे. अथवा अर्जुना एकांतराने कृच्छाने चांद्रायनाने अथवा मासोपवासाने शरीर पोषण करून तप करतात, शरीर शोषण करून तप करतात. एवं यज्ञदान तपे जे गाजती बंधरूपे तीहीच होय सोपे मोक्षाचे तया. याप्रमाणे यज्ञ दान तपे ही बंधन रूप म्हणून प्रसिद्ध आहेत खरी, परंतु त्यांच्या आरंभी प्रणोच्चार केला असता तीच यज्ञाधिक कर्मे त्या करणाराला मोक्ष सोपा करून देतात. स्थळे नावाजिया दाटीजे जळी ती यांची जेवी तारिजे तेवी बंधकी कर्मी सुटिजे नामे येणे. जमिनीवर ज्या नावेचे ओझे वाटते त्याच नावेच्या योगाने पाण्यात चांगले तरता येते. त्याप्रमाणे बांधणारी कर्मे करूनच या नामाच्या योगाने सुटका होते म्हणजे मोक्ष मिळतो. परिहे असो ऐशिया या यज्ञदानादी क्रिया ओंकारे सावाईलिया प्रवर्तते. परंतु आता हे राहू दे, अशा तऱ्हेने या यज्ञदानादी क्रिया ओंकाराच्या साह्याने चालू होतात. त्या मोठकिया येथ फळी रिगोपाती नियाळी प्रयोजिती ती काळी तच्छब्दुतो. या क्रिया जेव्हा फळामध्ये अल्पसा प्रवेश करू पाहतात तेव्हा पहा की म्हणजे त्या कर्मफलाच्या ठिकाणी ते पुरुष तत् शब्दाचा विनियोग करतात. म्हणजे तत् शब्दाने बोधित होणारे जे ब्रह्म त्याला फळासह कर्म अर्पण करतात. तदित्यनभिसंधाय फलं यज्ञ तपक्रिया दान क्रियाश्च विविधा क्रियन्ते मोक्षकांक्षिभिः. मोक्षाची इच्छा करणारे मनुष्य
फलाची अपेक्षा न धरता यज्ञ तप आणि दान यांच्या क्रिया विविध क्रिया तत् अक्षराचा उच्चार करून ब्रह्मार्पण बुद्धीने करीत असतात. जे सर्वाही जगा परोते, जे एक सर्वही देखते, जे तत्शब्दे बोली जे ते पैल वस्तू. जी वस्तू सर्व ही जगा पलीकडे आहे, जी एक वस्तू सर्वांचाही द्रष्टा आहे आणि जी सर्वांच्या पलीकडे आहे ती वस्तू तत् शब्दाने सांगितली जाते. ते सर्वाधिकत्वे चित्ते तद्रूप ध्यावूनिया सुमती उच्चारी ही व्यक्ती आणि ती पुढती. हे बुद्धिमान अर्जुना, ते तत् नामाचे ब्रह्म सर्वांच्या आरंभीचे आहे असे त्याचे चित्तात ध्यान करून मग उच्चारानेही ते स्पष्टतेस आणतात. म्हणती तद्रूपा ब्रह्मायतया फळेशी क्रिया या तिची होतू आम्हा भोगावया काहीची नुरो. आणि ते म्हणतात की या सर्व यज्ञाधिक क्रिया फळासह त्या तत् स्वरूपात ब्रह्मालाच होत म्हणजे अर्पण होत, आम्हाला भोगायला काही उरू नये. ऐशेनी तदात्मके ब्रह्मे तेथ उगानुनी कर्मे अंग झाडीती न ममे येणे बोले. याप्रमाणे तत् शब्दात्मक ब्रह्माने म्हणजे तत् असा ब्रह्मनामाचा उच्चार करून व तेथे तत् शब्दाने दर्शविलेल्या ब्रह्माच्या ठिकाणी कर्मे अर्पण करून न मम म्हणजे माझी नाही या शब्दाने अंग झाडतात, आपला व कर्माचा संबंध तोडतात. आता ओंकारी आदरिले तत्कारे समर्पिले या रीती जया आले ब्रह्मत्व कर्मा. आता ओंकाराच्या विनियोगाने ज्या कर्माचा आरंभ झाला आहे व तत् शब्दाच्या विनियोगाने जे ब्रह्माच्या ठिकाणी अर्पण केले आहे अशा प्रकारे ज्या कर्माला ब्रह्मत्व आले आहे ते कर्म केर ब्रह्माकारे झाले तेने ही नसरे जे करीतेनेशी दुसरे आहे. म्हणून ते कर्म ब्रह्मरूप झाले खरे, परंतु तेवढ्याने संपत नाही, कारण ब्रह्मरूप झालेले कर्म व कर्ता यात भेद राहतो. म्हणून कारण कर्ता आपल्याला ब्रह्माहून वेगळा समजतो. मेठांगे जळी विरे परीक्षारता वेगळी उरे तैसे कर्म ब्रह्माकारे गमिते द्वैत. मीठा अंगाने पाण्यात विरते, परंतु मिठाचा खारटपणा पाण्यापासून वेगळा राहतो. त्याप्रमाणे कर्म जरी ब्रह्माकार झाले तरी कर्ता वेगळा उरतो हे द्वैत भासते. आणि दुजे जवजव घडे तव तव संसार भय जोडे हे देवो आपुले नितोंडे बोलती वेदे. आणि जसे द्वैत उत्पन्न होते तसे संसार भय प्राप्त होते. देव आपल्या तोंडाने व वेदाच्या द्वारा हे बोलतात. म्हणून परत्वे ब्रह्म असे ते आत्मत्वे परियवसे सशब्द यारिना दोषे ठेविला देवे. म्हणून जे ब्रह्म दुसरेपणाने आहे ते आत्मत्वाने अनुभवाशील ही उणीव भरून काढण्याच्या उद्देशाने तत्शब्द ठेवला आहे. तरी ओंकार तत्कारी कर्म केले जे ब्रह्म शरीरी जे प्रशस्तादी बोलवरी वाखानिले. तर ओंकार व तत्कार यांच्या विनियोगाने जे कर्म शरीरात ब्रह्मरूप केलेले आहे व ज्या कर्माची प्रशस्त श्रेष्ठ वगैरे शब्दांनी स्तुती केली आहे, प्रशस्त कर्मी ते सशब्दा विनियोग आहे तुझी ऐका होई तैसा सांगो. त्या प्रशस्त कर्माच्या ठिकाणी तत्शब्दाचा विनियोग आहे, तोच ऐका, तो आहे तसा सांगतो. सद्भावे साधुभावे च सदित्ये तत्प्रयुज्यते प्रशस्ते कर्मणि तथा सशब्द पार्थ युज्यते. करतात सद्रूप म्हणजे ब्रह्मरूप होण्याकरिता व सदोष कर्म निर्दोष व पूर्ण होण्याकरिता तत् अक्षराचा उपयोग करतात,
तसेच हे पार्था प्रशस्त कर्माच्या ठिकाणी तत् शब्दाचा उपयोग करतात. तरे सच्छब्दे येणे आठोनी असताचे नाने दाविजे अव्यंगवाने सत्तेचे रूप. तर या तत् शब्दाने असत पदार्थ मात्रांचा निराश करून सत्तेचे म्हणजे ब्रह्माचे निर्दोष स्वरूप दाखविले जाते. जे सतची काळे देशे होऊन येण्याचे अनारिशे आपण पापनाशी अखंडित. ज्या सत्तेचे स्वरूप देशाने अथवा कालाने बदलणे जाणत नाही व जी सत्ता आपण आपल्या ठिकाणी अखंडित आहे. हे दिसते जे तुले आहे ते असतपणे जे नोहे देखता रूपी होय लाभे जयाची. हे जेवढे साकार जगत दिसत आहे तेवढे असत असल्या कारणाने जी ब्रह्मवस्तू हे जगत नाही असे पाहिल्याबरोबर अनुभविल्याबरोबर ज्या ब्रह्मवस्तूच्या स्वरूपाचा आश्रय मिळतो तेनेशी प्रशस्त ते कर्म जे झाले सर्वात्मक ब्रह्म देखिजे करोनी सम ऐक्य बोधे. सर्वात्मक ब्रह्म झालेले जे प्रशस्त कर्म त्याचे त्या सत संज्ञक ब्रह्माशी ऐक्य करून त्यास आपल्यासह अद्वैत अनुभवाने पहावे. तरी ओंकारे तत्कारे जे कर्म दाविले ब्रह्माकारे ते गिळून होई जे एक सरे सन्मात्रची. तर ओंकार व तत्कार यांनी जे कर्म ब्रह्मस्वरूप झाल्याचे दाखविले ते गिळून ते कर्म ब्रह्मस्वरूप झाले आहे खरे, पण ते कृत्य करणारा मी वेगळा आहे ही भावना नाहीशी करून एकदम ब्रह्म मात्रच व्हावे. ऐसा हा अंतरंगो सच्छब्दाचा विनियोगो जान म्हणे श्रीरंगू मी ना म्हणे हो. असा हा सत शब्दाचा अंतरंग विनियोग समज असे श्रीकृष्ण म्हणतात. अहो मी ज्ञानदेव म्हणत नाही. हा ना मीची जरी हो म्हणे तरी श्रीरंगी दुजे हे जीवने म्हणून हे बोलणे देवाचेची. अथवा असे माझे म्हणणे आहे असे जर मी म्हटले असते तर भगवंताहून मी वेगळा आहे असे होऊन त्याच्या स्वरूपात द्वैत उत्पन्न झाल्याचा दोष घडला असता व भगवत स्वरूपाच्या ठिकाणी द्वैत उत्पन्न करणे हाच कमीपणा आहे म्हणून हे बोलणे माझे नसून देवाचे आहे. आता आणि काही परी सच्छब्दू हा वधारी सात्विका कर्मा करी उपकारू जो. आता हा तत् शब्द आणखी एका प्रकाराने जो सात्विक कर्मावर उपकार करतो तो ऐक. तरी सत्कर्मी चांगे चालेली अधिकार बघे परी एखादे का अंगे हिनावती जय. तर सत्कर्मे ही आपापल्या अधिकाराप्रमाणे चांगली चालली आहे असली तरी पण जेव्हा ती एखाद्या अंगाने कमी पडतात तैवुने एके अवयवे शरीर ठाके आगवे कांगहीन भांडावे रथाची गती. तर ज्याप्रमाणे एक अवयव कमी असल्याने सर्व शरीर म्हणजे शरीराचे सर्व व्यापार थांबते अथवा चाक वगैरे एखादा अवयव नसलेल्या रथाची गती बंद पडते. तैसे एकेची गुणे विन संतची परी असंतपण कर्मधरी गाजान जिये वेळे. त्याप्रमाणे असे समज की ज्या वेळेला एकच गुण म्हणजे एखादे अंग नसल्या कारणाने सत्कर्मच असत्कर्मपणा धारण करते तेव्हा ओंकार तत्कारी सावाईला हा चांगी परी सच्छब्दू कर्मा करी जीर्णोद्धारू. तेव्हा ओंकार व तत्कार यांनी चांगल्या प्रकारे सहाय्य केलेला हा तत् शब्द कर्माचा जीर्णोद्धार करतो. ते असतपण फेडी आणि सद्भावाची रूढी निज सत्वाची प्रौढी सच्छब्दू हा तत् शब्द आपल्या सत्पणाच्या सामर्थ्याने ते कर्माचे असतपण नाहीसे करतो व त्या कर्माला सत्पणाच्या व्यवहाराला आणतो.
दिव्यौषध जैसे रोगिया का सावावू ये भंगलिया सशब्दू कर्मा व्यंगलिया तैसा जानो. रोग्याला जशी दिव्य औषधी मिळाली असता तो जसा निरोगी होतो, अथवा धैर्य खचलेल्या मनुष्याला जसे साह्य मिळाले असता त्यास पुन्हा धैर्य येते, त्याप्रमाणे न्यून झालेल्या कर्माला सत्शब्द तसा पूर्ण करणारा आहे असे समज. अथवा काही प्रमादे कर्म आपुलिया मर्यादे चुकून पडे निषिद्धे वाटे हन. अथवा काही चुकीने कर्म आपली मर्यादा सोडून निषिद्ध वाटेला पडले. चालताही मार्गो सांडे पारखिया आखरे पडे राहटी माझी न घडे काही काही. एखाद्या वाटेने नेहमी चालणारा मनुष्यही ही वाट चुकतो. परीक्षकाच्याच पदरात नजर चुकीने अखरे म्हणजे खोटे पडते. व्यवहारामध्ये काय काय घडत नाही, व्यवहारात कोणती चूक घडत नाही. म्हणून तैशी कर्मा राभसे सांडे शिमा असाधुत्वाची दुर्नामा येवो पाहे जय. म्हणून त्याप्रमाणे अविचाराने कर्माची मर्यादा सुटते व ते कर्म जेव्हा दुष्कर्माच्या वाईट नावाला येऊन पाहते. ते थगा हा सशब्दो येरा दोही परी सप्रबुद्धू प्रयोजला करी साधू कर्माते या. अर्जुना, तेथे हा सत शब्द जो इतर दोहो म्हणजे ओंकार व तत्कार पेक्षा प्रौढ आहे, तो योजिला असता त्या कर्माला सत्कर्म आणतो. लोहा परिसाची घृष्टी ओहळा गंगेची भेटी काम्रता जैशी वृष्टी पियुषाची. लोखंडाला जसे परिसाची घासणी, ओढ्याला जशी गंगेची भेट, अथवा मेलेल्याला जसा अमृताचा वर्षाव. पै असाधू कर्मा तैसा सशब्दू प्रयोगू विरेसा हे असो गौरवचू ऐसा नामाचा या. हे विरेशा अर्जुना, सत शब्दाचा प्रयोग म्हणजे विनियोग निषिद्ध कर्माला तसा आहे. घेऊनी येथीचे वर्म जय विचारीशी नाम तै केवळ हेची ब्रह्म जानशी तो. वर सांगितलेल्या ब्रह्मनामाच्या विनियोगाचे वर्म लक्षात घेऊन जेव्हा तू या ब्रह्मनामाचा विचार करशील, तेव्हा केवळ हे नामच ब्रह्म आहे अशी तुला कळेल. पाहे पा ओम तत्सदायशी ही बोलणे तेथने तसे जेथुनी काही प्रकाशी दृश्य जात. हे पहा, ज्याच्याकडून हे सर्व दृश्य मात्र प्रकाशले जाते त्या ठिकाणी ओम तत्सद हे बोलणे हा नामोच्चार नेते. ते तव निर्विशिष्ट परब्रह्म चोखट तयाची ह्यांतुवट व्यंजक नाम. ते ठिकाण तर निर्धर्म व शुद्ध असे परब्रह्म आहे, पण ओम तत्सद हे त्याचे अंतरंग व त्यास व्यक्त करून दाखविणारे आहे. पर्याश्रो येवो आकाशा आकाशचिका जैसा या नामा नामी आश्रयो तैसा भेदू असे. आकाश या नावाला आकाश हाच एक असा आधार आहे, कारण ते दोघे एक आहेत. त्याप्रमाणे ओम तत्सद या नामाला व नामीला म्हणजे ब्रह्माला आश्रय अभेद आहे. म्हणजे ओम तत्सत या नावाचा व परब्रह्माचा वस्तूचा अभेद आहे. उदयला आकाशी रवीचे रविते प्रकाशी ही नाम व्यक्ती तैशी ब्रह्मा करी. आकाशात उगवलेला सूर्य जसा सूर्याला प्रकाशतो, त्याप्रमाणे ओम तत्सद या नामाचा उच्चार ब्रह्माला प्रकाशित करतो. म्हणून त्र्यक्षर हे नाम नव्हे जाण केवळ ब्रह्म या लागी कर्म जे जे किजे. म्हणून हे 3 अक्षरी नाम हे नाव नव्हे तर केवळ ब्रह्म आहे असे समज. एवढ्याकरिता जे जे कर्म करावे. यज्ञे तपशिदाने च स्थिती सदिती चोच्यते कर्मचैव तदर्थीयं सदित्येवाभिधीयते.
तेवाभिधीयते. यज्ञ तप व दान यांच्यामधील न्यूनता जाऊन संपूर्णता प्राप्त होणे यालाही सत म्हणतात. याच्याकरिता केलेल्या व म्हणून तद्रूप बनलेल्या कर्माला सत असे म्हणतात. ते याग अथवा दाने तपादिके गहने तिये निपजतो का न्यूने होऊन ठातू. ती कर्मे यज्ञ असोत, दाने असोत अथवा कठीण तपादी असोत व ती पूर्ण होत अथवा अपुरी होऊन राहोत. परिसाचा वरकली नाही चोखा किडाची बोली तैशी ब्रह्मी अर्पिता केली ब्रह्मची होती. परंतु परिसाच्या कसोटीवर जशी चांगले वाईट होणे ही भाषा नाही, त्याप्रमाणे या नामाच्या विनियोगाने केलेली कर्मे ब्रह्माच्या ठिकाणी अर्पण केली असता ब्रह्मच होतात. उनिया पुरियाची परी नुरेची तेथ अवधारी निवडून येते सागरी जैशिया नदी. ज्याप्रमाणे समुद्रात लहान मोठ्या नद्या वेगळेपणाने ओळखता येत नाहीत, त्याप्रमाणे नामाच्या विनियोगाने ब्रह्माच्या ठिकाणी अर्पण केलेल्या कर्मात न्यून कर्मे सांग कर्मे असा हा प्रकार राहत नाही असे समज. एवं पार्था तुझ प्रती ब्रह्मनामाची ही शक्ती सांगितली उपपत्ती डोळसगा. हे डोळस अर्जुना, याप्रमाणे तुला ब्रह्मनामाच्या सामर्थ्याचा विचार सांगितला. या आणि एके काही अक्षरा वेगळा विनियोगू नागरा बोलिलो रीती. हे वीर अर्जुना, आणि एका अक्षराची वेगवेगळी योजना म्हणजे कर्माच्या ठिकाणी कुठे व कशी करायची ही चांगल्या रीतीने मी सांगितली. आता ऐसे एवं सुमहिम म्हणून हे ब्रह्मनाम जाणितले की सुवर्म राया तुवा. आता याप्रमाणे असे चांगले महात्मा असलेले जे ब्रह्मनाम आहे, म्हणून मर्मज्ञ राजा अर्जुना, तू हे ब्रह्मनाम जाणलेस काय? तरी येथून याची श्रद्धा उपलविली हे हो सर्वदा जयाची झाली बंदा उरून दे. तर या नामाविषयीच तुझी श्रद्धा नेहमी विस्तारलेली असू दे, कारण या नामाच्या विनियोगाने झालेले कर्म जन्म मरण रूपी बंधाला उरू देत नाही. जे कर्मी हा प्रयोगू अनुष्ठी जे सद्विनियोगू तेथ अनुष्ठीला सांगू वेदूची जाणो. ज्याप्रमाणे कर्मामध्ये या नामाचा सद्विनियोगासह प्रयोग अनुष्ठीला जातो, तेथे संपूर्ण वेदच अनुष्ठीला असे समज. अश्रद्धया हुतं दत्तं तपस्तप्तं कृतं च यत् असदित्युच्यते पार्थ न च तत्प्रेत्य नो इह. हे पार्था, अश्रद्धेने केलेले हवन, दिलेले दान, आचरलेले तप व केलेले कर्म जे असेल त्याला असत असे म्हणतात. मरण पावल्यावर म्हणजे परलोकी त्याचे फल नाही व इहलोकीही नाही. ना सांडोनी हे सोये मोडून श्रद्धेची बाहे दुराग्रहाची त्राये वाढवून या. अथवा नामाचा हा मार्ग टाकून श्रद्धेचा आधार नाहीसा करून व दुराग्रहाचे बोल वाढवून मग अश्वमेध कोडी कीजे रत्न भरूनी पृथ्वी दिजे एकांगुष्ठी ही तपिजे तपसाहस्री. मग कोट्यावधी अश्वमेध केले, रत्नांनी भरून पृथ्वीचे दान दिले, अथवा एका अंगठ्यावर उभे राहून हजारो वर्षे तपश्चर्या केली. जळाशयाचे निनावे समुद्र की जतई नवे परी किंबहुना आगवे वृथाचिते. तलाव म्हणून समुद्र जरी नवीन बनविले, परंतु फार काय सांगावे, ते सर्व व्यर्थच आहे. खडकावरी वर्षले जैसे भस्मी हवन केले का खेव दिजले सावले. ज्याप्रमाणे खडकावर पाऊस पडावा अथवा राखेत जसा होम करावा अथवा सावलीला जसे आलिंगन द्यावे, ना तरी चडकना
गगन हानितले अर्जुना तैसा समारंभ सुना गेला चितो. अथवा अर्जुना आकाशाला चापटीने मारावे त्याप्रमाणे तो खटाटोप व्यर्थ गेला. घाणा गाळिले गुंडे तेथ तेल ना पेंडे जोडे तैसे दरिद्र तेवडे ठेवले अंगी. घाण्यामध्ये गोटे गाळले असता ज्याप्रमाणे तेल अथवा पेंड काहीच प्राप्त होत नाही, परंतु स्वतःच दारिद्र्य तेवढे राहतेस. गाठी बांधली खापरी येथे अथवा पहिले तरी न सरोनी जैशी मारी उपवाशी गा. पदरात बांधलेली खापर कुंटी नदीच्या अलीकडच्या तीरावरील गावात अथवा पलीकडच्या तीरावरील गावात पैसा म्हणून न चालल्या कारणाने ज्याप्रमाणे उपाशी मारते, तैसे कर्म जाते तिने नाही ऐहिकेचे भोगणे तेथ परतू तो कवने अपेक्षावा. या त्याप्रमाणे या नामाच्या श्रद्धेशिवाय केलेल्या सर्व कर्मांनी ऐहिक भोग मिळत नाहीत, तेथे परलोकाची कोणी आशा करावी. म्हणून ब्रह्मनाम श्रद्धा सांडून किजे जो धांदा हे असो शिनून सदा दृष्टा दृष्टी. म्हणून ब्रह्मनामावरील श्रद्धा सोडून जो खटाटोप करावयाचा तो राहू दे, कारण तो इह परलोकी नसता क्षीण आहे. ऐशे कलुष करी केशरी त्रितापतिमेर तमारी श्रीवीर वर नर हरी बोलिले तेने. तापरूपी हत्तीचे म्हणजे नाश करणारे, श्रीह त्रिविधारूपी अंधकाराचे सूर्य, वीरामध्ये श्रेष्ठ असे जे श्री नरहरी श्रीकृष्ण ते असे बोलले. तेथ निजानंदा बहुवसा माझे अर्जुन तो सहसा हरपला चंद्रू जैसा चांदिनीनी. चंद्र जसा चांदण्याने झाकला जातो म्हणजे तद्रूप होतो, तसा तो अर्जुन त्यावेळी अतिशय स्वानंदात एकदम तद्रूप म्हणजे तल्लीन झाला. अहो संग्रामो हा वानिया मापे नारांचा चिया सुनी मांस घे मवनिया जीवी तेशी. अहो म्हणजे धृतराष्ट्र राजाला उद्देशून, युद्ध हा वाणी बाणांची आग्रे हीच कोणी मापे ती घालून तो जीवितासह मांसाचे माप घेतो, म्हणजे मांसाची मोजणी करतो. ऐशिया समयी कर्कशी भोगे जत स्वानंद राज्य कैसे आजी भाग्योदये हा नसे आणि के ठाई. अशा कर्कश वेळेला म्हणजे अर्जुन स्वानंद राज्य कसे भोगीत आहे ते पहा. आज अर्जुनाशिवाय दुसऱ्या ठिकाणी असा भाग्योदय नाही. संजय म्हणे कौरवराया गुणारी जो ये रिपूच्या आणि गुरु ही हा मुचिया सुखाचा येत. संजय म्हणतो, हे कौरवांच्या राजा धृतराष्ट्रा, शत्रूच्या देखील गुणांना पाहून संतोष व्हावा, आणि हा अर्जुन तर यावेळी आमच्या सुखाचा म्हणजे आम्हाला आत्मसुख देणारा गुरुही आहे. हा न पुसता ही गुठी तरी देऊ का सोडिते गाठी तरी कैसेनी आम्हा भेटी परमार्थेशी. हा अर्जुन जर ही गोष्ट न विचारता तर देवाने आत्मज्ञानाच्या गाठोड्याची गाठ कशी सोडली असती, आणि मग परमार्थाचा आम्हाला लाभ कशाने झाला असता. हो तो अज्ञानाचा अंधारा ओसंतीत जन्म वाहरा तो आत्मप्रकाश मंदिरा आणतो आणिले. अज्ञानाच्या अंधारात जन्म मरण रूपी रस्ता आपण तुडवीत होतो, तो त्याने आपणाला आत्मप्रकाश रूपी मंदिरात आणले. एवढा आम्हा तुम्हा थोरू केला येणे उपकारू म्हणून हा व्यास सहोदरू गुरुत्वे होय. या अर्जुनाने तुम्हा आम्हावर एवढा मोठा उपकार केला आहे, म्हणून गुरुच्या नात्यानेही अर्जुन व्यासांचा भाऊच आहे. तेवीचे संजयो म्हणे चित्ती हा अतिशयो या नृपती खुपेल म्हणून किती बोलत असो. त्याचप्रमाणे संजय आपल्या मनात म्हणतो
हे जास्त बोलणे या धृतराष्ट्राला खुपेल म्हणून आपण किती बोलत आहोत. बोललो हे फार झाले. ऐशी ही बोली सांडिली, मग येरीची गोठी आदरिली. जय पार्थे का पुसिली श्रीकृष्णा ते. असे हे अर्जुनाच्या गुण वर्णनाचे भाषण संजयाने पुरे केले. आणि अर्जुनाने जी गोष्ट श्रीकृष्णनाथाला विचारली होती ती दुसरीच गोष्ट बोलण्यास आरंभ केला. याचे जैसे का करणे तैसे मीही करीन बोलणे, ऐकिजो ज्ञान देवो म्हणे निवृत्तीचा. संजयाने अर्जुनाचे गुणवर्णन करण्याचे सोडून अर्जुनाने श्रीकृष्णाची विचारलेली गोष्ट सांगण्यास जसा आरंभ केला तसे व्याख्यान मीही करीन, ते श्रोत्यांनी ऐकावे असे श्री निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात. इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे श्रद्धादि निरूपण योगो नाम सप्तदशोऽध्यायः. पुंडलीकवरदा हरि विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर भगवान की जय. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.